नमस्कार. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्वराज्य देशभक्तांनाच राजे छत्रपती आमचा कोळी समाजाचा स्वाभिमान नरवीर तहाजी मालुसरे यांच्या विचारांना तीव्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रणधीरजी सावरकर यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. गेल्या वर्षभराचा जर आम्ही घटनाक्रम पाहिला, वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल, नांदेड असेल, धुळे असेल, अमरावती असेल, दर्यापूर असेल, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं महादेव कोळी, टोकरी कोळी, मल्हार कोळी असेल, आम्हाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढा होता. 6 महिन्यापूर्वी अकोला जिल्ह्यामध्ये अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या समाजाचं उपोषण त्या ठिकाणी बसलं. विद्यमान आमदार सन्माननीय सावरकर साहेब त्या ठिकाणी आले. आमदार सावरकरांनी राणा भीमदेवीच्या थाटामध्ये आमच्या कोळी समाजाला आश्वासन दिलं, महिन्याभरात तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देतो. आम्हाला म्हटलं बरं झालं. 40 वर्षाच्या लढ्यानंतर जर आमच्या मतदारसंघाचा आमदार जर आम्हाला जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळत असेल तर आम्ही त्याची नाणेतुला करू, त्याचा सत्कार करूया. महिनाभर थांबलो आम्ही. उपोषण करताना रोज आम्ही फोन केले. सावरकरांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? त्यामुळे 2 दिवस थांबा. पुन्हा 2 दिवसांना फोन केला. सावरकर साहेबांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? त्यामुळे 8 दिवस थांबा. 15 दिवसांना पुन्हा फोन केला. म्हटलं आमदार सावरकरांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? पुढे जरा. म्हणजे थांबा, महिनाभर थांबा. असा महिनाभर रोखला. पुन्हा सावरकर साहेबांनी एनजीओ सोबत बैठक घेतली आणि म्हणे नगर जिल्ह्यामध्ये, ठाण्यामध्ये, राहुरीमध्ये, अकोलेमध्ये आम्ही आमची टीम पाठवतो, तुमचे अभ्यासक लोक पाठवा. आमचे अभ्यासक लोक नगर, पुणे, ठाणे, नगर हवेली सारे फिरून आले. अरे ज्या कोळी समाजाच्या नोंदीवर मधुकर पिचड, गोविंद गारेला जातीचं प्रमाणपत्र मिळालं, त्याच निकषावर आम्ही आमचं जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मागतो. यात गैर काय? आणि तुम्ही आश्वासन कशाला दिलं? तुम्ही जर आश्वासन दिलं राणा भीमदेवीच्या थाटामध्ये की नाही महिन्याभरात तुम्हाला सर्टिफिकेट, कुठं गेलं तुमचं आश्वासन? आमच्या उपोषण त्या ठिकाणी. पुन्हा आम्ही जळगावला उपोषण सुरू केलं. जळगावला 27 दिवसाचं उपोषण झालं. तिथल्या पालकमंत्र्यांनी पुन्हा आश्वासन दिलं आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक लावतो. मुख्यमंत्र्यांशी बैठक लागली. त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी होतो. पुन्हा ते देणे माझ्या मागल्या. माझ्या 57 वर्षाच्या आयुष्यामध्ये 18वा मुख्यमंत्री आहे ज्याच्याशी या संबंधामध्ये बैठक घेतली. काही झाला नाही, काही मिळालं नाही. लक्षात 2014ला देता की जाता सोमय्या मैदानात आम्ही मोर्चा काढला. लाखोच्या संख्येने तिथे गेलो. त्या उपोषणाला, त्या मोर्चाला तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव, जे सध्या विरोधी दुसऱ्या राष्ट्रवादीत आहेत, एकनाथराव त्या ठिकाणी विरोधी पक्षात होते. फडणवीसांनी सांगितलं आमचं सरकार येऊ द्या, 8 दिवसात कोळी समाजाचा प्रश्न सोडवतो आणि 2 गट करतो आणि प्रश्न 1 मिनिटात समजतो. मला त्या प्रश्नाचा फार अभ्यास आहे, फार डमका आहे. आम्ही म्हटलं चला बरं आहे. 10 वर्ष लोटली. काल परवा आमचे शंका पाटील या घुसरवाडीच्या गावात त्या ठिकाणी उपोषणाला बसले. 24 दिवस उपोषणाला बसले. 24 दिवस उपोषणाला बसल्यानंतर तुम्ही या मतदारसंघाचे आमदार, सन्माननीय आमदार आहात. आमच्या कोळी समाजाच्या भरघोस मताने तुम्हाला आम्ही निवडून दिलेला आहे. आम्ही तुम्हाला किमान आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या उपोषण मंडपाला त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे. 23 दिवस झाले, 24 दिवस झाले या आमदार सन्माननीय महोदयांनी आमच्या उपोषण मंडपाला साधी भेट दिली. लक्षात गीतांजलीताई कोळी एक गरीब बिजरी कुटुंबाची कोळी समाजाची कार्यकर्ता त्या उपोषण मंडपाला भेट देण्यात आली. तिला हे समजलं की या ठिकाणचे सन्माननीय आमदार
ज्यांना कोळी समाजाने भरभरून मतं दिले, आमच्या कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की यांना मतदान केला समाजाचा प्रश्न सुटेल. आमच्या मताच्या भरवशावर ते विद्यमान आमदार झाले, हे अजूनपर्यंत आले नाही. आणि म्हणून गीतांजलीबाई कोळींनी ज्यांना फोन केला की तुम्ही या उपोषणाला यायला पाहिजे होतं, तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी याला पाठवायला पाहिजे होते, तुम्ही पाठवले नाही. सावरकरांनी काय उत्तर दिलं? मी येणार नाही. आम्ही म्हणतो तुम्ही आता येऊच नका, आता तुम्हाला आम्ही येऊच देत नाही. मी या ठिकाणी समाजाचा घटक म्हणून आलो, मी कोणत्याही संघटनेचा पदाधिकारी म्हणून आलो नाही, मी कोण्या पक्षाचा नेता म्हणून आलो नाही. मी पहिले माझ्या समाजाचा आहे, माझा समाज मोठा आहे. माझ्या समाजाच्या महिलेचा जर अपमान होत असेल तर संबंध समाजाचा अपमान आहे. आणि म्हणून शपथ घ्या, शपथ घ्या, येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आम्हाला मतदान करायचं असेल आणि कोणी म्हणत असेल की रणजित सावरकरांना मत द्या, पहिले त्याने ठोका, पहिले ठोका. आणि जो कोणी याच्या विरोधात कोणाला मत द्या, पण यायला मात्र मतदान देऊ नका. एवढाच या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय वाल्मिकी.